शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी नाव जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर प्रचार सुरू केलाय। मतदारसंघातून अजय चौधरी की सुधीर साळवी असा पेच कायम आहे। ड्रोन हेरगिरीचा इव्हेंट करून जरांगेंनी सुरक्षा वाढवून घेतल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटलांवर केलाय। ड्रोन आणि सुरक्षेचा कुठलाच संबंध येत नाही असं नवनाथ वाघमारे म्हणाले। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी नाना पटोलेंची गाडी अडवली। यावेळी मराठा समाजाला 50% आत आरक्षण द्यावं ही मागणी करण्यात आली। तसंच विरोधी पक्षानं मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असं निवेदन देण्यात आलंय। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानं उद्या बीडच्या माजलगावमधील सर्व शाळा बंद असणार आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या माजलगावमधून रॅली सुद्धा काढण्यात येईल। पुण्यात बदलापूरच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। कोथरूड परिसरात हे आंदोलन करण्यात आलं असून राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष एकवटल्याचं पाहायला मिळालं। पालघरमध्ये पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी लाडक्या बहिणींसोबत एसटी बसनं प्रवास केलाय। आता मालेगावच्या लाडक्या बहिणी देखील मुख्यमंत्री शिंदेंसोबत संवाद साधणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये रोमिओंच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे। आत्महत्येनंतर पीडितेच्या कुटुंबाला आरोपीच्या भावांकडून धमक्या देण्यात आल्या। याचबरोबर सोशल मीडियावर गुन्हेगारांनी हत्यारांसोबत स्टेटसही ठेवलाय। उद्योजक अनिल अंबानींवर फंड डायव्हर्जनच्या आरोपाखाली सेबीनं कारवाई केली आहे। रिलायन्स होम फायनान्सच्या कंपनी संबंधित कारवाई करण्यात आली आहे। 25 कोटींचा दंड ठोठावत इक्विटी मार्केटमध्ये 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे। पॅरासिटामॉलसह 156 धोकादायक मेडिसिनवर बंदी घालण्यात आली आहे। केंद्र सरकारचा फार्मास्युटिकल कंपन्यांना धक्का बसला असून आरोग्यासाठी घातक औषधांवर केंद्रानं बंदी घातली आहे। सोलापुरातील शाळांमध्ये शालेय शिक्षण विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे। जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये युद्ध पातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सांगलीतील कडेगाव येथील टेंभू सिंचन योजनेचं काम अपुरं असल्यानं पाणी संघर्ष समितीनं 27 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। पुणे जलसंपदा विभागाकडून सिंचन योजनेची गांभीर्यानं दखल न घेतल्यामुळे उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे। यावेळी 6ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत। पीएमआरडीए मध्ये 407 कर्मचारी भरतीसाठी अखेर राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। पीएमआरडीएच्या स्थापनेपासून पदांची भरती रखडली होती। भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येनं 5 लाखांचा टप्पा पार केलाय। मागील 10 वर्षात एकूण प्रवाशांची संख्या 100 कोटींच्या घरात पोहोचली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।